संध्या काय झालं? हे शॉक लागलाय, दार तर लाकडाच आहे. संध्या उदय काय 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 झालं? काय काय झालं? काय कळत नाही, मला वाटतं बेशुद्ध झाली. एक मिनिट. संध्या संध्या अगं काय झालं? नाग नाग परत आला नाग. काय? कुठे ना कुठे कुठे ना तिथं होता. परत नाग दिसला? हो, आणि तो त्याचं गुप्तधन घेऊन गायब झाला. कसलं गुप्तधन? ये डोक्यावर पडलीस की काय तू? हे दादा हिला किती वेळा सांगितलं त्या अंदाजून पेपर वाचणं बंद कर, तरी तेच. नाहीतर काय, किती वेळा सांगितलं असं सगळं वाचत जाऊ नकोस म्हणून. मग ही अशी स्वप्न पडतात. स्वप्न नाही दादा, खरंच नाग होता. त्याच्याकडं एवढा मोठा मणी होता. काहीतरीच काय. आई शपथ दादा, मणी म्हणजेच त्याचं गुप्तधन. अगं हे संध्या, हे म्हणजे एकदम हिंदी पिक्चर सारखं वाटते बघ. मणी काय, गुप्तधन काय. आणि एक वेळ दिवसा ही गोष्ट आम्ही ऐकली सुद्धा असती, पण आता आता झोप येते ना सगळ्यांना. एक काम कर, तू पण जा आणि झोप गप्प. अरे पण जुई कुठे आहे? मी तिला शोधायला आलो होतो, तर इकडे काहीतरी वेगळंच सुरू आहे. हे दादा आता इथे नाही म्हणजे वॉशरूमला वगैरे गेली असेल रे बहिणी. डोंट वरी. या संध्याचा जो काय आरडाओरडा चालू आहे ना, त्यामुळे घाबरेल रे ती पोरगी. मला जाऊन सांग तिला काही सिरियस नाहीये. हो हो चल चल झोप जाऊन आता. उद्यापासून दिस मला अंदाजून वाचताना बघते गप्पा बस. शुभ्रमणी मिळवलात, पण आता हा वापरायचा कसा ते सुद्धा शोधून काढा, नाहीतर कधीतरी तूच अडकशील. जुई, अगं बाकीचं सगळं आणलंस? येस. वॉलेट? येस. रुमाल? येस. टिफिन? येस. बॅग? येस. आय लव्ह यू. येस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ऐक ना जानेवार, फक्त त्या कपाटातली फाईल दे ना मला. येस. इतर माणसांसोबतचं जगणं सोपं व्हावं यासाठी त्याने शुभ्रमणी आणि त्याची शक्ती. ही कसली शक्ती बाबा? आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याची शक्ती.
तो मणी हातात ठेवून तू मनात जे काही मागशील ते तुला मिळेल. जुई, अगं फाईल देतेस ना? मिस्टर जर्नलिस्ट, घ्या तुमची फाईल. थँक्यू सो मच. जुई, खरं सांगू, मला ना आज अजिबात जायची इच्छा. हो का? पण मला वाटते तू जावस. हे कसं आहे ना, मला ना खूप कामं असतात. तुझ्यासारखं नाहीये माझं. ए प्लीज, मला पण खूप काम असतं ना. हो ना, मग जा. ओके, बाय. निघतो मी. शुभ्रमणी आला पुन्हा एकदा या रूम मध्ये येऊ दे. जुई, अगं माझा मोबाईल बघितला का? नाही रे. अरे तो बघ चार्जिंगला आहे. थांब मी घेतो. चल जुई, निघतो मी. बाय बाय. अरे वा जुई मॅडम, आता शुभ्रमणी काम करतोय म्हणजे लाईफ एकदम इझी आहे. आता नो टेन्शन. हा, सरळ सरळ ये, सरळ सरळ. थोडासा राईट घे, थोडासा राईट. हा, एकदम करेक्ट. हा, एकदम. आता जरासा लेफ्टला आहे, जरासा लेफ्ट. एकदम एकदम नाही तर का परत दरवाजात चाललास करा. हा, सरळ सरळ. हा, सरळ. इथे स्टेअर्स आहेत. आता स्टेअर्स आहेत, जरा सांभाळून. हा, अजून सुरू नाही झाल्या, पुढे आहेत. हा, आता. हा, व्हेरी गुड. आणि स्टेअर्स पुढून चढून झालं की इथे राईटला, राईटला आहे. आणि सावकाश आहे एकदम. स्टेअर्स आहेत, सांभाळून, एकदम सांभाळून. अरे दादा, अरे काय दादा. अरे देवा, देव घरासमोर काय पडलो तर साक्षात रणचंडी डोळ्यासमोर प्रकट. काय? हॅलो हॅलो, म्हणजे मी हे रिस्पेक्टफुली बोलतोय तुला. दादा, लागलं का तुम्हाला? नाही, थोडी गुदगुली झाली. अगं लागणारच ना. ते काय यार दादा तू पण. अरे काय यार, तुझ्यामुळे पडलो मी. ए दादा, इथे सगळ्यांना माहितीये मी ना जीपीएस पेक्षा परफेक्ट आहे. एक मिनिट. गंधार, हे सगळं काय आहे? अरे हे तर ऑक्सिमीटर आहे. रक्तातली ऑक्सिजन लेवल मोजायला वापरतात ना. करेक्ट. आणि हेच ऑक्सिमीटर मी आणि माझे मित्र मिळून आपल्या प्रभागातल्या सगळ्या गरजू लोकांना वाटणार आहोत. हो, पण त्यात आपला फायदा काय आहे? समाधान. अगं लोकांना मदत करणं हे समाधानाचं काम आहे. गंधार, लोकांसाठी काहीतरी करण्याआधी ना बायकोसाठी काहीतरी कर. हा, हॅलो हॅलो, ही स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी आम्ही केवढा खटाटोप केला ना, तुला कल्पना नाहीये. आणि फक्त एवढंच नाहीये, खाण्याचे पदार्थ सुद्धा आम्ही मोफत देणार आहोत. ए दादा, ते आतमध्ये ज्या गोण्या आहेत त्यात काय? अरे धान्य आहे रे, तांदूळ, गहू वगैरे बरंच काय. शपथ, कसलं भारी काम करतोय आपला दादा. हे सॉलिड आहे आपला दादा. मग खरंच दादा. गंधार, तुझ्या लक्षात येत आहे का? प्रभाग, त्याचे उपप्रभाग, त्याच्यातल्या वेगवेगळ्या कॉलनीज, त्याच्यातली सगळी घरं, अरे किती लोक होतील. आणि या सगळ्यांसाठी पॅकेट्स बनवणं म्हणजे डोक्याला तापच होईल. पण सगळ्यांनी मिळून केलं की होईल सोपं. तू सुरुवात तर कर. मी? मग हे मला नाही अजिबात जमणार. म्हणजे मी सुद्धा मदत करणार आहे. माझी एक अर्जंट मीटिंग आहे ना, ती आठवून मी लगेच येईन आणि तुला जॉईन होईन. गंधार, हे सगळं तू माझ्या भरोश्यावर घेतलंयस का? हा, मला जमणार नाही. ठीक आहे, उदय. काय रे? हा, कुठे? बरोबर, ठीक आहे. नाही टेन्शन नको घेऊस, मी आलो. अरे दादा, मित्राचा प्रॉब्लेम झाला जरा. मी अरे नाही, खूप सिरियस आहे. मी आलो. गोळी तर घेऊ. हॅलो, तू नुसती हसत बस. तुझ्या हातात मॅजिक आहे. आता कसला विचार करतेस तू? अगं वापर ना तो शुभ्रमणी.
हे बघ जुई, तू बिनधास्त गंधा दादाला मदत कर. आणि तुला माहितीये, आई पण खूप 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 खुश होतील. या सगळ्यांचं तुझ्याबद्दलचं ओपिनियन आणखी चांगलं होईल. जुई, हा चान्स सोडू नकोस. जस्ट डू इट. दादा, मी करते हे काम. ग्रेट. तुला जमणार आहे का जुई? वहिनी, मी ट्राय करते. बर. नाही, आता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तू हो म्हणालीयस, पण एकदा जबाबदारी घेतली तर ती पूर्ण करावी लागेल. हा, हो वहिनी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. हो दादा, थँक्यू काय बोलताय? मी तर अजून काहीच केलं नाहीये. अगं पण तू करशील याची मला खात्री आहे. बरं ते जरा घेऊन येते मला. मी आलेच ना जरा. हॅलो हॅलो, तू मदत करते म्हणाली आणि गेली? ही कुठली मदत? हॅलो जुई, सगळ्या पॅकेट्समध्ये एक ऑक्सिमीटर, खाण्याचे पदार्थ, ग्लोव्ज, मास्क हे सगळं पॅक करून ठेवायचं. जमेल ना एवढं? डोंट वरी दादा, मी सगळं करून ठेवते. ठीक आहे, चल मी पळतो, मला उशीर होईल. चल. शुभ्रमणी. जुई वहिनी. वहिनी, अरे उदय, तू मित्राकडे गेला होतास ना? ऍक्च्युली काय ना, गंधार दादाचं माहिती आहे ना, त्याचं एक काम केलं ना 10 कामं सांगतो ग, म्हणून आपलं त्याला फसवलं मुद्दाम. उदय, आणि हे बघ ना, हे एवढं सगळं तुझ्या एकटीने होणार आहे का? म्हणून म्हटलं तुला मदत पण करतो. ठीक आहे. बरं ऐक ना, तू माझा मोबाईल पाहिलास का? नाही रे. मोबाईल कुठे गेला? मी ते मगाशी. वहिनी, ही पिशवी कसली आहे? उदय, मी बघितला तुझा मोबाईल हॉलमध्ये ना, टीव्हीच्या इथे ठेवलाय. जा बघ लवकर. टीव्ही कडे मला वाटतं गंधार दादाने ठेवला असेल. हो, बघ, बघ, हो बघ, ना. बघ, बघ. शुभ्रमणी, प्रत्येक बॉक्समध्ये एक ऑक्सिमीटर, खाण्याचे पदार्थ, हँड ग्लोव्ज आणि मास्क असे वेगवेगळे पॅकेट्स तयार कर. मला वाटतं तू या शुभ्रमणीला नीट सांगितलं नाहीये. अगं, मी नीटच सांगितलं. हे बघ जुई, तू नीट कॉन्सन्ट्रेशन कर, तुझं माइंड शांत कर आणि अगदी शांतपणे हळूहळू तुझी इच्छा सांग. ओके, मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. शुभ्रमणी, प्रत्येक बॉक्समध्ये एक ऑक्सिमीटर, खाण्याचे पदार्थ, हँड ग्लोव्ज आणि मास्क असे वेगवेगळे पॅकेट तयार कर. मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. शुभ्रमणी, प्रत्येक बॉक्समध्ये एक ऑक्सिमीटर, खाण्याचे पदार्थ, हँड ग्लोव्ज आणि मास्क असे वेगवेगळे पॅकेट्स तयार कर. म्हणजे सकाळी शुभ्रमणीला सांगितल्यावर आला परत रूम मध्ये आला होता, तो फक्त एक को इन्सिडन्स होता.
हा मणी तर काहीच काम करत नाहीये. मग हे एवढे सगळे पॅकेट्स मी एकटी कसे तयार करू? तू एकटी नाहीये जुई, आम्ही दोघं आहोत ना, आपण करू. आला परे, मी गंधार दादाला प्रॉमिस केलंय. मला ना आता खूप टेन्शन आलंय रे. केवढं आहे हे सगळं, कसं होईल? जुई, अगं टेन्शन नको ना घेऊस, डोंट वरी, आम्ही दोघं आहोत ना, वेळेवर आपण व्यवस्थित करणार. ए कमॉन यार वहिनी, आम्ही दोघं आहोत ना. तुझा विश्वास नाहीये का आमच्यावर? वाव देवा, ग्रेट. हा जोश फक्त कामात दिसू दे. चला पटापट कामाला लागा. चला. ग्लोव्स हे काय? यात मी भरलेल्या सामानाची लिस्ट ठेवणार आहे. ओके. वहिनी एक मिठाची पिशवी दे ना. हो. अरे यार ही फाटलेली पिशवी आहे ही. अरे ठीक आहे, मीठच आहे ते, होईल साफ. झाड दे. एक काम धड होत नाही तुझ्याकडनं, जरा सांभाळून घ्यायचं ना. आता फाटले तेवढं भस्कर न करायची काय गरज होती? मी आलेच. हा ए दाद्या, मी आलो जरा फ्रेश होऊन. हे सगळं ओके. अरे थँक्यू वहिनी. अरे उदय, 2 मिनिटं वहिनी. तुझी अगं किती टेन्शन घेतेस तू? हे बघ, सगळं वेळेवर आणि व्यवस्थित होणार. तुझी छोट्या छोट्या गोष्टींचं एवढं टेन्शन नको घेत जाऊस. चांगलं नसतं ते. अगं बघत काय उभी स्टुपिड, जा हात नळाखाली धर, नाहीतर आलापने जो हात तुझ्या खांद्यावर ठेवलाय ना, त्या हातात इच्छा तरी नागिण येईल. जा लवकर. तू हे बघ, आपण तिघं मिळून करतोय ना, सगळं होणार. तासाभराच्या आत सगळं होणार. हा ऐक, मी काय म्हणतो, चुकीच्या वेळी बाहेर आलो का मी? माझं तोंड पण धुवायचं राहिलंय. तुम्ही कंटिन्यू करा. हा मी तुला भेडेस का? तुला वाटतंय तसं काही नाही. अरे मी तिला समजवतो, एक सगळ्या गोष्टी होतील ती टेन्शन मध्ये, आणि तू काय बोलते? अरे मला वहिनी. आता मला 2 मिनिटं. अरे दादा तू माझ्यावर काय रागवतो यार? इथे ठेवून दे. आला उदय, तुम्हा दोघांना खरंच मनापासून थँक्स. मी एकटी हे एवढं सगळं काम करूच शकले नसते. इट्स ओके जुई. अगं आपल्या माणसांची एवढं कोणी फॉर्मल वागतं का? हा ना. तू पण काय वहिनी, एवढ्याशा गोष्टीसाठी आभार प्रदर्शन करायची काय गरज आहे? पण आज जर का हे सगळं झालं नसतं ना, तर प्राजक्ता वहिनी पण चिडल्या असत्या माझ्यावर. अगं पण आता झालंय ना, जस्ट रिलॅक्स. आपण वहिनी, आम्ही दोघांनी तुला हेल्प केली हे कोणाला कळू द्यायचं नाही. हा हे दाद्या. हो 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 हो. जुई, हे आपल्यातलं एक छोटस सिक्रेट, फक्त तुझ्यासाठी. काय हो, छान स्माइल करताय. स्माइल.